वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहीत आहे की आपण फ्री आरीवर्कचा क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन आरीवर्क क्लासचा 11वा दिवस। तर बघा, बोल करता 10 दिवस होऊन गेलेले आहे आणि ह्या 10 दिवसात आपण बरंच काही शिकलेलो आहोत। तर अगदी बेसिक पासून कुठलं मटेरियल लागतं इथून मी तुम्हाला सगळं सांगते। स्टँड फिटिंग असो, रिंग फिटिंग असो, कपडा असो, स्टिचेस असो, सुई कशी पकडायची, कुठला धागा यूज करायचा, कुठल्या सुई यूज करायच्या, कुठले मणी यूज करायचे, मनी वर्क कसं करायचं, त्या सुईने कसं करायचं, आपल्या साध्या सुईने सुद्धा मनी वर्क कसं करायचं, तर हे सुद्धा सगळं बघितलेलं आहे। सो जर यामधला एखादा व्हिडिओ तुमचा कुठला मिस झाला असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या त्यात काही कन्सेप्ट असतील तर त्या नक्कीच क्लिअर होतील। एवढंच नाही तर बऱ्याचशा कमेंट्स होत्या की आमच्याकडे सध्या सामान नाही आहे, तर आम्हाला हँडवर्क करायचं आहे, हाताने करता येईल का, तर ते सुद्धा शिकव। तर याआधी जस्ट आपण 6 वेगवेगळ्या स्टिचेस शिकलेल्या आहोत। तर त्यामध्ये मी अतिशय सावकाश सांगितलेलं आहे कशा पद्धतीने त्या स्टिचेस स्टिच करायच्या, कुठली सुई यूज करायचं, कुठला धागा यूज करायचा, तर हे अगदी सविस्तर आपण बघितलेलं आहे। जर कोणाला आधीचा तुम्ही क्लास अटेंड केला नसेल आणि हँडवर्क वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक क्लिअर करणार आहेत, तो म्हणजे आपण बघा चेन स्टिच शिकलेला आहोत। मी तुम्हाला खालचा वरचा व्ह्यू सगळा व्यवस्थित एका स्क्रीनवर ॲट अ टाइम दाखवलेला आहे, जेणेकरून चेन स्टिच कशी स्टिच करायची हे व्हिडिओ बघून तुमच्या सहज लक्षात यावे यासाठी। पण झालं काय की तरीसुद्धा ना आपण फक्त सरळ स्टिच केली होती, पण आपण ज्यावेळेस ब्लाउजला डिझाईन करणार आहोत त्यावेळेस आपण सरळ नाही करणार आहोत। गोलाकार शेप असणार आहे, कधी त्रिकोण असणार, कधी कर्व असणार, कधी अशी तिरकी लाईन म्हणजे स्लॅन्टिंग लाईन असणार, इकडून असणार, कधी इकडून असणार, असे बरेचसे वेगवेगळे शेप असणार आहे। सो ते सुद्धा आपल्याला आले पाहिजे, कारण की महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे ज्या डायरेक्शनने आपल्याला स्टिच करायचे आहे त्याच डायरेक्शनने आपल्याला सुई पकडायची असते। सो त्यामुळे मग ब्लाऊजवर वर्क करण्याच्या आधी आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या कर्वची वेगवेगळ्या शेपची प्रॅक्टिस करावी चेन स्टिचने, तर हे आज आपण बघणार आहोत। आणि याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। याची प्रॅक्टिस जर तुम्ही केली आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित जमलं तर तुम्हाला ब्लाऊजवर वर्क करणं नक्कीच सोपं जाईल। कुठलंही असो, मग स्टोन वर्कची लेस असो, मनी वर्क असो, काहीही असो, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ही चेन स्टिच आज जे काही शेप सांगणार आहेत त्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि त्यावर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पुढचं काम खूप सोपं जाईल आणि त्याबरोबर तुमची फिनिशिंग सुद्धा नक्कीच सुधरेल। ठीक आहे, तर महत्त्वाचा टॉपिक आहे। सो वेळ न घालवता आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून आरीवर्कची करताना बेसिक जी काही स्टिच असते चेन स्टिच आणि ती प्रॉपर येण्यासाठी कशा पद्धतीने वर्क करावं ब्लाऊजवर करण्याच्या आधी, म्हणजे आपली फिनिशिंग सुधरेल आणि आपल्याला खूप अवघड जाणार नाही, आपला कपडा ब्लाऊज पीसचा खराब होणार नाही। कारण जर का तुम्ही फक्त स्ट्रेट लाईनची जर प्रॅक्टिस केली आणि डायरेक्ट ब्लाऊजवर वर्क करायला गेलं तर तुम्हाला ते खूप अवघड जाणार, धागा सारखा तुटणार, तो एक तर सुईमध्ये येणार नाही, सुई कशी घालावी ते कळणार नाही, त्याचबरोबर ब्लाऊजचा कपडा सुद्धा खराब होणार। सो हे सगळं होऊ नये त्यासाठी आज जे आपण शिकणार आहोत त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। सो तुम्ही सुद्धा नक्की प्रॅक्टिस करा, ठीक आहे। चला तर मग आता महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि इथे बघू शकता की मी ऑलरेडी कपडा रिंगला इथे फिट करून घेतलेला आहे आणि तो कसा करायचा तर याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे। त्याचबरोबर इथे मी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्यावरती काढून घेतलेल्या आहे आणि जी काही सुई आहे तर ती इथे घेतलेली आहे 14 नंबरची। त्याचबरोबर व्हाईट पेन्सिल, कटर, गोल्डनचा जो काही आपला जरीचा धागा आहे तो आणि पट्टी, अशा गोष्टी इथे घेतलेल्या आहे। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की चेन स्टिच प्रॉपर यावी आणि आपलं ब्लाऊजवरचं वर्क छान यावं यासाठी त्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची। तर बघा, हे शेप मी इथे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉ करून घेतलेले आहे आणि यावर आज आता आपण चेन स्टिचची प्रॅक्टिस करणार आहोत। तर बघा, हा गोल्डन कलरचा जरीचा धागा घेतलेला आहे। आता याला मी सगळ्यात गाठ मारते, जसं रेग्युलरली आपण वर्क करण्याच्या आधी मारत असतो सेम त्याच पद्धतीने। तर ही गाठ कशी मारायची, खालचा धागा कसा अटकवायचा सुईमधून, तर हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये याआधी बघितलेलं आहे। खालचं वरचं ॲट अ टाईम मी तुम्हाला एका स्क्रीनवर शेअर केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला तो व्हिडिओ बघून कशा पद्धतीने चेन स्टिच करायची असते तर हे सहज लक्षात यावं यासाठी। तर बघा, इथे फायनली गाठ देऊन झालेली आहे आणि आता हा मी धागा ठेवते खाली, ही सुई घेतलेली आहे आणि आता आपण वर्कला सुरुवात करूयात।
तर सगळ्यात आधी आता आपल्याला धागा वरती काढून घ्यायचा आहे. मी याआधी सांगितलेलं आहे खाली कशा पद्धतीने पकडायचा. तर बघा सुईचं टोक म्हटल्याप्रमाणे ज्या डायरेक्शनने वर्क करतोय त्याच डायरेक्शनने ठेवायचं आहे. आतासुद्धा आपण जशी मार्किंग केलेली आहे बरोबर त्याच डायरेक्शनने आपल्याला इथे वर्क करत जायचं आहे. तर बघा मग चेन स्टिचची आपण इथे प्रॅक्टिस करत आहोत. तर ती ह्यासाठी की बऱ्याचदा ब्लाऊजवर सेम असंच गोलाकार शेप असतात, त्रिकोणी असतात, स्लँटिंग लाईन्स जशी वगैरे असते, स्टँडिंग लाईन, अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या शेप आपल्या ब्लाऊज डिझाईनमध्ये येत असतात. आणि त्यावेळेस आपल्याला चेन स्टिच कशी स्टिच करावी हे सहज यावं यासाठी मग त्याची प्रॅक्टिस करणं आधीच खूप गरजेचं असतं. म्हणजे आपली फिनिशिंग प्रॉपर येते. त्याचबरोबर ही जी काही चेन स्टिच आहे तर ही थोडीशी जवळजवळ येणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मग याची जर जास्त प्रॅक्टिस केली तर आपलं प्रॉपर फिनिशिंगसहित व्यवस्थित चेन स्टिच आपल्याला जमायला लागते. आणि त्यामुळे आपला फायदा हा होतो की आपल्या ब्लाऊजवरचं वर्कसुद्धा खूप सुंदर येतं. तर बघा मग या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अतिशय सावकाशपणे की कशा पद्धतीने आपली ही चेन स्टिच करायची असते. तर नक्कीच बऱ्याच जणांना जमलेली आहे, त्यांनी कमेंटसुद्धा केलेल्या आहेत. आणि आज फक्त तुम्हाला हे वेगवेगळ्या शेपवर ती चेन स्टिच करायची आहे. आणि स्टिच करता करता काय प्रॉब्लेम येतोय तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. मग मी तुम्हाला सांगेल जसा जसा गोलाकार येतोय त्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायची आहे. ज्या दिशेने आपण वर्क करतोय सेम त्याच दिशेने आपल्याला सुईचं टोकसुद्धा ठेवायचं आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा गोलाकार शेप असला की काय होतं की आपल्याला सुईचं टोक कसं आणि कुठे ठेवावं हे समजत नाही. तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओत बघून लक्षातच येईल की ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची आहे त्याच दिशेने मी सुईचं टोक इथे ठेवत आहे. तर तुम्हीसुद्धा सेम तसंच करायचं आहे. आणि जेवढं शक्य आहे तेवढं जास्त प्रॅक्टिस करायची जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजवर वर्क करणं सोपं जावं यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेपवर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुमची चेन स्टिचचा स्पीड वाढेल. एवढंच नाही तर तुमचं ब्लाऊजला ज्यावेळेस आपण वर्क करू त्यावेळेस याची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल. आणि ब्लाऊजला कसं ना वेगवेगळे शेप असतात. आता हे गोलाकार शेप आहे तसंच आपण जसं जसं वर्क करतो तसं तसं गोलाकार शेप तिथे येत जातात, तिरके वगैरे लाईन असतात. आणि अशा वेळेस मग आपल्याला चेन स्टिच कशी करावी हे बऱ्याचदा समजत नाही. तर अशा वेळेस तुम्ही मग ह्या पद्धतीने नक्की प्रॅक्टिस केलेली जर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि ब्लाऊजवर वर्क करणं सोपं जातं. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला फक्त स्ट्रेट म्हणजे सरळ चेन स्टिच कशी करायची तर हे सांगितलं होतं. प्रोसेस सेम तीच आहे. आता फक्त आपल्याला ह्या जे काही वेगवेगळे शेप आपण इथे ड्रॉ केलेले आहेत त्यावर चेन स्टिच करायची आहे. आणि बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. पण चेन स्टिच कशी येते हे जरी तुमच्या लक्षात येत नसेल तरी कुठल्या डायरेक्शनने करतोय तर हे नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल. तर बघा मग तुम्हीसुद्धा अशा शेपची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजवर वर्क करणं सोपं जाईल आणि तुमची फिनिशिंगसुद्धा सुधरेल. त्यासाठी ह्या स्टेप खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि बघा ही चेन स्टिच झाल्यावर आपण जसं रेग्युलरली गाठ देत असतो सेम त्याच पद्धतीने इथेसुद्धा शेवटी आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. आणि फायनली बघा एकदम प्रॉपर असं छानशा फिनिशिंगसहित आपण हा जो काही शेप ड्रॉ केलेला होता यावर चेन स्टिच करून घेतलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला शेवटी जसं मी तुम्हाला गाठ शिकवलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे गाठ देऊन घ्यायचं आहे. आणि मी म्हटलंसुद्धा होतं की आपण ज्यावेळेस छोटे छोटे स्टिचेस करतो जास्त प्रॅक्टिस होते तर वरचा लूपचा धागा खाली जास्त राहत नाही. सेम इथेसुद्धा बघा तसंच झालेलं आहे. आणि खूप छान असं प्रॉपर फिनिशिंगसहित आपली इथे चेन स्टिच झालेली आहे. आणि यानंतर पुढचा जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे बघा असं त्रिकोण टाईपचा तर त्यावर आता चेन स्टिचची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सेम आपण जसं धागावर काढतो तसा काढून घेतलेला आहे. आणि बघा तर इथे स्टिचेस टाकून घेऊयात. तर मी पुन्हा सांगेल की अशासुद्धा शेप बऱ्याचदा आपल्या डिझाईनमध्ये येत असतात. त्यामुळे मी हे गोलाकार आणि थोडंसं असं त्रिकोण टाईप हे दोन्ही शेपची तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही ह्या दोन्ही शेपची जेवढं शक्य आहे तेवढं प्रॅक्टिस करायची आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची फिनिशिंग सुधारणार आणि तेवढंच तुमचं वर्कसुद्धा खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होईल. आता मी तुम्हाला थोडंसं झूम करूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही चेन स्टिचचं वर्क आहे तर ती मी बऱ्यापैकी तुम्हाला फास्टच दाखवत आहे कारण की एकदम बेसिक डिटेल मी तुम्हाला याआधीच सांगितलेलं आहे. आता फक्त महत्त्वाचं आहे की आपण ज्या डायरेक्शनने करतो त्या डायरेक्शनने सुई ठेवणं. आणि बघा जेव्हा असं त्रिकोण असतो तर त्याच्या ह्या कोपऱ्यावर काय करायचं कोपऱ्यापर्यंत आल्यावर शेजारून एकदम एक छोटीशी चेन स्टिच आपल्याला टाकायची असते जेणेकरून तिथे ते पॅक होतं आणि आपला जो काही त्रिकोणचा शेप असतो टोकदार तर तो तिथे रेडी व्हावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कुठेही कानाकोपऱ्यावर काय करायचं आहे आपल्याला शक्यतो एक छोटीशी स्टिच टाकून घ्यायची आहे म्हणजे तिथून आपला असा व्यवस्थित शेप तयार होतो आणि आपल्याला जसं हवं आहे तसं छानसं
वर्क आपलं ब्लाऊजवर येतं, आपल्याला जसा शेप हवा आहे तसा तो रेडी व्हावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे जे काही आपलं त्रिकोणचं वर्क आहे त्यामध्ये हेच एक इम्पॉर्टंट आहे की जिथे कोना येतो तिथे शेजारी कोण्यावर कोपऱ्यावर आपल्याला टोकावर म्हणजे एक छोटीशी स्टिच टाकून घ्यायची असते, जेणेकरून ते छान असं प्रॉपर शेपसहित आपली चेन स्टिच व्हावी यासाठी. तर बघा मी सांगितल्याप्रमाणे इथे टोकावर एक छोटीशी स्टिच टाकून घेत आहे आणि ती छोटीशी टाकणं जरा जास्त अवघड आहे. एक वेळ मोठी टाकणं होतं पण छोटी व्यवस्थित प्रॉपर टाकणं होत नाही, तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला तिथे टाकायची आहे आणि त्यानंतर तिथून मग खाली सुरुवात करायची आहे. आणि बघा मग संपूर्ण आपण जेवढं ड्रॉ केलेलं आहे तर आपण ते चेन स्टिचने त्याची प्रॅक्टिस करूयात. त्यावर तुम्हीसुद्धा अशीच प्रॅक्टिस करायची आहे. चेन स्टिचची प्रॅक्टिस केली की पुढे जे काही आपलं मनी वर्क असतं किंवा आपण जी स्टोनची लेस लावत असो, टिकली वर्क असो, काहीही असो, तर ते आपल्याला सहज येतं शेपवर कसं लावायचं. फक्त त्यासाठी आपल्याला चेन स्टिचची प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं असतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्रिकोण जर असला तिथं कोपऱ्यावर छोटीशी चेन स्टिच आठवणीने व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मग हे संपूर्ण आता आपण हे कंप्लीट करून घेऊया तिथे ती चेन स्टिच टाकून. आणि याची प्रॅक्टिस करताना जेवढे शक्य आहे तेवढे छोट्या छोट्या स्टिचेस टाकण्याची सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुम्हाला छोटी चेन स्टिचसुद्धा स्टिच करता येईल, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल. आपल्याला मनी वर्कसुद्धा खूप जवळून करता यावं यासाठी, कारण की मनी वर्कमध्ये गॅप दिसायला नको, हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट असतो. सो म्हणून. आणि बघा मग इथे सुद्धा आता आपल्या जवळजवळ हा जो काही शेप आपण ड्रॉ केला होता यावर आपलं चेन स्टिच कंप्लीट होत आलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे शेवटीसुद्धा आपल्याला इथे जी काही आपण गाठ देत असतो तर ती द्यायची आहे. मी पुन्हा सांगेल, या दोन्ही शेपची जेवढं शक्य आहे तेवढं जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा हात छान बसेल आणि तुम्हाला आरीवर्क करणं खूप सोपं जाईल. मग मनी वर्क असो, टिकली वर्क असो आणि ब्लाऊजचा फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल. सो आता इथे गाठ टाकून घेते नेहमीप्रमाणे आणि जवळून मी तुम्हाला दोन्ही पण जरा लूक दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकतात की ती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली चेन स्टिच झालेली आहे. बघा जेवढी शक्य आहे तेवढं बारीक आपण इथे घेतलेली आहे आणि खूप सुंदर शेप आलेला आहे. जेवढं छान आपली चेन स्टिच येईल तेवढं आपलं वर्क सुंदर येईल. हे बघा इथे सुद्धा खूप छान चेन स्टिच झालेली आहे. सो तुम्हीसुद्धा दोन्ही शेपवर छान जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मी हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, कारण की चेन स्टिच जर आलं तर पुढचं वर्क करणं तुम्हाला खूप सोपं जातं आणि कधीतरी आपण त्याची प्रॅक्टिस करणं कमी करतो आणि मग पुढच्या गोष्टीला आपल्याला टाईम लागतो. त्यामुळे तुम्ही आत्ता प्रॅक्टिस करण्यासाठी टाईम दिला तर तुमचं पुढचं काम जरा पटपट होईल. आणि सेम ह्याच पद्धतीने हात जर बसला तर मनी वर्क, टिकली वर्क, पाईप असो, काहीही असो, तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये सहजच व्यवस्थित वर्क करता येईल. ठीक आहे, सो प्रॅक्टिस करा. आणि जर का ह्या शेपमध्ये प्रॅक्टिस करताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग आपण आज चेन स्टिचची जशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे, आय होप सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो तुम्ही सुद्धा नक्की याची प्रॅक्टिस करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.